आत्ता यांना आमची आठवण आली. चांगलंय. आई तू कधीची फोन करते मी तुला. फोन उचलायला काय झालं मला सांग. बरी आहेस ना बाळा? हा, घरी सगळं नीट आहे ना? तू हे काय लागलंय? हा, कुठं कुठं धडपडलीस? अगं ते काही नाही, ते खरचटलंय फक्त. आणि फोन सायलेंटवर होता ना म्हणून उचलला नाही. बाकी बाकी ठीक आहे सगळं. तुला माहिती आहे ना मी धडपडतच असते कायम. तुझी काळजी वाटली ग म्हणून आले. मला सांगते, निवडणुकीचा नक्की काय खोळ आहे? न्यूज बघितले ना? माई अपक्ष उमेदवारी लढतायत. ठेवतो मोबाईल. दिदे काय करतेस? फोन तिकडे. काय डोक्यात पडलीस का तू? अगं दिदी असं का वागतेस तू? तू कसा वागतोयस तुझं तुला तरी कळतंय का? मी काय वागतोय? तू काय वागतोस याचं तुला काहीच वाटत नाहीये का रे? नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, गैरसमज होतात, पण ते मिटवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. पण तुला तसं काही करायचंच नाहीये. आपल्या नवऱ्या बायकोच्या भांडणामध्ये तिसरं कोणी पडू नये यासाठी प्रयत्न करायचे असतात. ते करतोयस का तू? नाही. कसा वागतोयस तू वैदेहीशी? पटतंय तुला? नाही, हा माझा भाऊ असूच शकत नाही. मी असं नाहीच आहे. पण मला असं बनवलं कोणी? तुझ्या त्या लाडक्या मैत्रिणीनं, कळलं? आणि तू त्यांचं वकीलपत्र घेऊन माझ्याशी भांडायला आले असशील ना, तर आली तशीच परत जा. तेजा, तुला ज्या गोष्टीचा संशय आहे ना, तुला असं वाटतंय ना वैदेहीने कटकारस्थान करून ही उमेदवारी घेतलीये, तर तसं नाहीये. आणि हे कोणी सांगितलं तुला? कुणी सांगितलं म्हणजे काय? वैदेहीनं. उभ्या उभ्या गंडालो तुला दिदे. दिदे तुला कळत नाही, त्या घरातल्या घरात राजकारण खेळत आहेत. आज माईन विरोधात, उद्या आपल्यात भांडणं लावतील. भावा बहिणींमध्ये भांडण लावायला सुद्धा मागा पोडा बघणार नाहीत त्या. भांडण लावणं हा त्यांचा आवडता खेळ आहे. तेजा, चुकतोयस तू. दुसरी बाजू समजूनच घेत नाही. गरजच नाही, कारण त्या जे काही बोलतील ना ते खोटच असणार. तेजा, माईचा पदर सोड. विचार कर. आयुष्यभर माईचं बाळ बनून राहणार आहेस का तू? माई स्वतःच्या फायद्यासाठी. जिदे, माईंच्या विरोधात एक शब्द नाही ऐकून घेणार मी. स्वतःच्या नवऱ्याचा पत्ता नाही आणि दुसऱ्याचा संसार उभा करायला निघाल. तेजा, दिदी की मला तसं म्हणायचं नव्हतं. बरोबर बोलतोस तू. झालं ना, त्यांच्यामुळे आपल्यात पण भांडण झालं ना. हेच सांगत होतो मी तुला दिदी. तू त्यांचं नाव काढलंस ना म्हणून माझ्या तोंडात हे निघालं. सॉरी दिदी, मला नाही, या अशा थांबणार नाहीयेत. या एक दिवस आपलं साम्राज्य उद्ध्वस्त करूनच जाणार इथनं. तेजा, वैदेहीच्या बाबतीत चूक घे, अजून पण त्यांचीच बाजू घेतो. पण दिदी, जेव्हा तुला सत्य कळेल ना तेव्हा येशील माझ्याकडे. किती फाळभूत विचार करतोस तू अजूनही. तेजा, खरं कळण्याची गरज मला नाही, तुला आहे. वेळ निघून जाण्याआधी सत्य ओळख तेजा. तर सगळं हातातून निसटून जाईल. वैदू, बाळा, तुला नाही ना लढवायची निवडणूक. तू माईसाहेबांना सांगून मोकळी हो ना. ते ऐकतील, माझी खात्री.
वा गुप्त बैठका गुप्त बैठका सुरू आहेत का काय नाही लेखीच्या आमच्याच दारात काय हो काय वाटलं काय तुम्हाला तुमची मुलगी साधी सरळ आहे घरातल्या थोड्या मोठ्यानं तर मान देत नाही पण नाटक आहा मान देण्याचं नाटक काय उत्तम वटवते नाही आम्हाला सांगत असतात का आम्ही कबड्डी प्लेअर आहे कबड्डी प्लेअर आहे कबड्डी कशी खेळतात माहित नाही पण राजकारण उत्तम खेळतात राजकारणी उत्तम राजकारणी तुमची मुलगी नाही नाही माईसाहेब बघा तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय माझी वैदू तशी नाही आहे हो हा बस झालं काय आवा आणताय साधेपणाचा पण तुमच्या मनात काय चाललंय कळत नाही असं वाटतं का काय तुम्हाला आम्ही तर आधीपासूनच सांगतोय जशी खाण तशी माती उभे करायला इकडे लायकी नाही तुमची इथे उभे राहण्याची चालते वा आत्ताच्या आत्ता चालते वा मी तू डोकेस ना मी ठीक आहे काय झालं का तुला लागलं का नाही काय झालं वैदू हा शांत वैदू कोण समजता कोण तुम्ही स्वतःला हा नाही असाल तुम्ही रमावतीची आई असाल पण माझ्या आईसोबत कोणीही असं वागलेलं मी खपवून घेणार नाहीये खबरदार पुन्हा जर असं काही करायची हिंमतही केलीत ना मी स्वतः तुम्हाला गावाच्या बाहेर टाकून येईन वैदी तुम्ही कोणाशी या आवाजात बोलताय काय भान आहे का तुम्हाला माझ्या बाईंशी असं वागणं मी जागीच संपवतो